नमस्कार, मी संजय मालुंजकर आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. चाकणमध्ये जिकडे तिकडे ट्रॅफिक, टू व्हीलरसुद्धा थांबलेले दिसतात. शक्यतो समस्या निर्माण होण्यापूर्वी त्याच्यावरती विचार करून आणि रस्ते वाहतूक या संदर्भातल्या विषयात अगोदर विचार करणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं, जी आत्ता होत नाही आहे. त्यामुळे चाकणमध्ये कुठेही जा प्रचंड गर्दी आहे. याच्या कारणमीमांसा कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि याच्यावरती काय सुधारणा करणं गरजेचं आहे, कशा प्रकारे ॲक्शन घेणे गरजेचं आहे असंही तुम्ही सुचवलं तर उत्तमच. पुष्कळ लोकांचं असंही म्हणणं आहे की चाकणमध्ये रस्ते मोठे करणे अथवा पूल मोठे बांधणे ही कामं 15 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होती, जी आजही कार्यान्वित होताना दिसत नाहीत. सगळीकडे नुसती मोठीच मोठी गर्दी आणि ट्रॅफिक जॅम. पायी जाणाऱ्या लोकांना सुद्धा रस्ता क्रॉस करता येत नाही, रस्त्याने पुढे जाता येत नाही. जशा गाड्या मूव्ह होतील तशीच पायी जाणारे लोक, तशीच टू व्हीलरवाले लोक सुद्धा थांबून राहावं लागतं सर्वांना.